संजयजी म्हात्रे साहेब आपण या आपल्या शुभस्ते मॅडम देणार आहोत. ओमकार संघाचे एक अप्रतिम लेफ्ट आर्म गोलंदाज राहिले त्यांनी पाहू शकाल दिग्गज खेळाडू संजयजी म्हात्रे साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते पण देऊया मॅडम मॅच होतो पण लूप मोठं लक्ष नव्हतं या मैदानावर परंतु ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली समोरच्या संघाने त्याबद्दल काय सांगाल? गोलंदाजी त्यांच्या पहिल्या 3 ओव्हरमध्ये फार छान झाली. आमची बॅटिंग थोडी वीक होते, असं वीक वाटली पण आहे नाही हां. हे आम्ही पुढच्या टुर्नामेंटमध्ये दाखवेल की आमची बॅटिंग कशी आहे आणि हे माझ्या टीमसाठी होती ही इनिंग. मी त्यांना ही टीम आपल्या संघासाठी इनिंग डेडिकेट केली आहे असं खेळाडू ती दाखवणं नक्कीच गरजे पाहू शकाल. धनानी मोटर्स याच्या माध्यमातून मला स्पॉन्सर केले टी शर्ट मॅन मॅच साठी आणि पाहू शकाल फ्रंट्स खूप चांगले फॅब्रिक खूप चांगले डिझाईन्स आहेत. पालघर डिस्ट्रिक्ट 40+ मास्टर कप 2026 नक्कीच लगेच धन्यवाद सर दोघांसाठी. आपण बसून घ्यायचं मुख्य व्यासपीठावर. जाकीर आणि अभि बघा आता आपण डीआरएस घेऊ शकतो. लाईट्स ऑन आहेत. रनआउटचा डीआरएस आपण घेऊ शकतो. ओके बघा आपण टायमर ऑन करतो. 20 मिनिटाचा कालावधी. 20 मिनिटामध्ये 4 षटकं टाकणं गरजेचे आहे आणि दोन्ही संघाचा जो एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येणं अनिवार्य असणार आहे. अचवर स्पोर्ट्स आणि एका बाजूला जर पाहिलं तर जव्हार संघ दरिया सारंग जव्हार 11 आपला एक अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवा प्लीज. कंपल्सरी या फिरोज सर पाठवा. बघा नावं लिहिणं गरजेचं आहे. दक्षता पण घ्या प्लीज. थोडंसं कंपल्सरी पाठवायचं. तर वळे मैदानाच्या आतमध्ये बघा पहिला चेंडू पडेल. पंच आपण टायमर ऑन करणार आहोत हे आपण दक्षता घ्या आणि फिल्डिंग करणारे संघ गौतम आकरे आपण सुद्धा दक्षता घ्यायची आहे. फिरोज सर देखिए बैटर का नाम जानना जरूरी है प्लीज. आपके अगर प्लेयर नहीं तो आपका एक्स्ट्रा लास्ट का बैट्समैन भेजिए यहाँ पर कंपलसरी है. थोड़ा धावत आहे ना प्लीज. थोडासा स्पीडअप करे थे. बघा पहिला चेंडू सुनीलने लेट कट केलाय. शॉर्ट गलीमध्ये खेळाडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं तर पाहिलं गेलं तर एक सिंगल धाव एकेरी धावून धावफलक पुढे ससावत शेगणे झालाय. जयसेन आणि जयसन आणि सुनील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. दरिया सारंग जवार या संघासाठी सलामी बॅटर आहेत. कॉंग्रेस मिस्टर राजू मिश्रा पूर्ण श्री विकास वजारे विकासने डेडिकेट केली आहे ती इनिंग्स आपल्या संघासाठी. मनोहर नम सर नक्कीच पाहू शकाल. इस्माईलच्या चेहऱ्यावर नक्कीच आहे. परंतु पुढच्या इनिंग्समध्ये मनोहर नम राजू मिश्रा यांची बॅटिंग नक्कीच पाहिली जाईल. परंतु गौतम आकरे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटक घेऊन आले. पहिल्या चेंडूवर सिंगल तर नक्कीच खर्च केली. चांगली सुरुवात झाली असं म्हणावं लागेल दोन्ही संघांसाठी. त्यावेळी सॉफ्ट साईडला फटका खेळा टीममध्ये खेळाडू खूप दुर्बल आहे. राकेश आले चेंडूला फील्ड करतायत. एक सिंगल तर नक्कीच परिपूर्ण केली. एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावते. दोन्ही अंकावर पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा. अचिवर स्पोर्ट्स जर पाहिलं तर पहिल्यांदा जेव्हा यंग अचिवर दांडी खेळली गेली मिथुनजी पागधरे
अप्रतिम टेलिकास्ट राहिला ते म्हणजेच जर पाहिलं गेलं तर विश नेटवर्क या यूट्यूब वाहिनीचं अप्रतिम टेलिकास्ट आहे. जर पाहिलं गेलं तर जयसन आणि सुनील असे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. व्हाईट बॉल आहे. पाहू शकाल बॅटर जाग्यावर होते. ऑफिसचे जास्त बाहेर चेंडू ट्रॅव्हल झाला आणि पाहू शकाल खूप जास्त बाहेर चेंडू गेला आणि व्हाईट बॉल. इट्स व्हाईट बॉल आणि फिल्डिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू लॉस झाला. 4 धावा फलकावर 3 चेंडूचा खेळ संपला गेला. पहिला षटक मार्गस्थ आहे. टायमर ऑन आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकणं गरजेचं आहे. ते दक्षता घ्या. त्यावेळी फटका उंच गेलाय. मिस टाइम. गौतम आकरे चेंडू खाली आलाय आणि पाहू शकाल झेल सुटला गेला. चुकी चुकी चुकी. चेंडू खाली स्वतः आला होता. जर पाहिलं गेलं तर कॅच पोझिशन जी राहिली होती ना ते योग्य सांगतात ते चुकीची राहिली होती. पाहू शकाल रिप्लेमध्ये जेव्हा उंच जाणार चेंडू असतो तेव्हा तुम्हाला चेस्टवर झेल टिपणं गरजेचं आहे. आणि पाहू शकाल डोक्यावर हात ठेवले होते तिकडे झेल टिपत होता. त्या अनुषंगाने झेल निसटलाय. जर तुम्ही चेस्टवर हात ठेवता समोर आणि जेव्हा झेल टिपता तेव्हा तुम्हाला सेकंड चान्स भेटू शकतो. जेव्हा तुम्ही वरती येऊन असे झेल टिपता तेव्हा सेकंड चान्स भेटत नाही. ऑफ्टर द बारचा चेंडू होता. पाहू शकाल डीप लॉंग ऑफला खेळाडू आहेत पुढे ससावले चेंडू फील्ड करतील. थोडंसं मिस फील्ड झाली आहे. पाहू शकाल 2 धावांचा प्रयत्न राहिला आहे आणि बॅटर वेगाने धावलेत. 2 धाव परिपूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने पुढे 6 धावसंख्या धावफलकावर 7. हुसेनचं कौतुक करावं लागेल. विकेट किपर पण पाहू शकतो नॉन स्ट्राईक एंडला ते पोहोचलेत. गोलंदाज किंवा अथवा एखादा एक्स्ट्रा खेळाडू पोहोचला नाही. हुसेनला माहित होतं तिकडे मी पोहोचू शकतो. आणि पाहू शकाल कल्पेश चांदर कुठली स्कॉलिंग नव्हती. कुठे थ्रो करायचं नॉन स्ट्राईकला थ्रो केलं होतं. परंतु क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही खेळता तुमची अंगाचे पूर्ण अवयव काम करणं गरजेचं आहे. तुमचे डोळे असतील, तुमचं डोकं असेल, तुमचा माइंड असेल, पाय हात पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. कारण जेव्हा विकेट किपर हालचाल करतो ना खेळाडूमध्ये तुम्हाला विकेट किपरला पाहणं गरजेचं आहे. विकेट किपर खूप महत्त्वपूर्ण भूमिका राहिली क्रिकेटच्या खेळामध्ये. बैठक खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. पाहू शकाल शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला. तिकडे योगेश पोहोचतील चेंडूला फील्ड करतील. एक सिंगल धाव नक्कीच झाली आहे. एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावते. पहिल्या षटकाची समाप्ती एकेरी धावा धावफलकावर 8. बिनगडी बाद चांगली सुरुवात झाली आहे दरिया सारंग जवार 11 या संघाची. या षटकासाठी 4 मिनिटाचा कालावधी घेतला गेला. आता येणाऱ्या 16 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं टाकायचे. दरबटीचे मास्टर लियाकत कादरी याने इंड्यूस केले गेले. माफ करा कल्पेश पाटील इंड्यूस केले गेले. वरील मार्कवर कल्पेश पाटील आहेत. उमरोळीचे एक अप्रतिम गोलंदाज. हा ओहो पहिला चेंडू खराब आहे. पाहू शकाल मिथून पाक देण्याने चेंडू बीट करून निघून जाईल सर सीमारेच्या पार. आणि पाहू शकाल नो प्लस 4. कल्पेश वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि पाहू शकाल पहिला सुनीलच्या डोक्यावरून चेंडू टाकला होता. सुनीलने कुठलीच चुकी केली नाही. या चेंडूला पाठवून दिलाय फाईन लेग रिझन मध्ये 4 धावांसाठी चौकार नक्कीच झाला. 5 धावाने धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या धावफलक तब्बल 13 धावा. बड्डे बॉय मृण्मय मोरे आम्हाला सांगतायत आज त्यांचा वाढदिवस आहे. पूर्ण आमच्या कमिटीकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा असतील. मृण्मय अप्रतिम काम तुम्ही करतायत. फ्रिटचा बॉल आहे. 5 चेंडू 9 वर बॅटिंग करतात तसं सुनील. फ्रिटचा बॉल फटका सुरेख खेळला. डीप का कॉर्नर चेंडू ट्रॅव्हल झाला. गॅपमध्ये चेंडू खेळाडू खूप दूरवर चेंडूवर येतील. राकेश चेंडू अडवतील का चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. राकेश अप्रतिम क्षेत्ररक्षक आहे. प्रत्येक वेळेला पाहिलं खूप लांबचा पडला त्यांनी गाठला. खूप चांगला प्रवास त्यांचा राहिला. तिकडून मिड विकेटला होते. डीप काव कॉर्नरला ते आले आणि चेंडूला फील्ड केलं. 2 धावा नक्की आपल्या संघासाठी वाचवल्या. धावसंख्या 2 पुढे 6 होते. 15 अँकर 15.
पुढचा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला. लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल झाला. मिथून पागदरे तिकडे आहे. चेंडूला फील्ड करतायत. चांगला क्षेत्ररक्षण झालं. पंचांनी 22चा कॉल दर्शवलाय. एक सिंगल धावून धावफलक पुढे सरसावते. स्वेट 16 16 या अंकावर. 16 वर कुठलाही गडी बाद झाला नाहीये. यावेळी चांगला चेंडू आहे. टप्पा पण चेंडूचा बाहेर काढला गेला. डॉट बॉल नक्कीच झाला. पाहू शकाल जेसन 3 चेंडू फेस केलेत. 3 चेंडू 2 वर बॅटिंग करतात. 7 चेंडू 11 सुनील बॅटिंग करतायत. पार्टनरशिप चांगली झाली आहे. सध्याच्या घडीमध्ये 16 धावांची पार्टनरशिप लागवली आहे. बघा पहिल्या सामन्यामध्ये 47 धावा कुठं ना कुठे शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला. कालच्या पहिल्या सामन्यामध्ये तब्बल धावा लगावल्या होत्या बॅटिंग करण्यास संघाने 80. त्यामध्ये 64 धावा होत्या. ते म्हणजे जतीन पाडेलच्या नावावर राहिल्या होत्या. चांगला चेंडू आहे. चेंडू पाहायला ब्रश झाला. नक्कीच पाहू शकाल. चांगला चेंडू चांगला कमबॅक. पहिला चेंडू नो टाकला. त्यानंतर काय सुरेख गोलंदाजी केली आहे कल्पेशने. या षटकामध्ये 7 धावा नक्कीच झाल्यात. 8 धावा आल्यात. पाहू शकाल एक लेग बायचा सिंगल आहे. एक चौकार, एक नो बॉल, एक डबल. पहिल्या 4 चेंडूमध्ये 8 धावा. सांघिक धावसंख्या 16 आहे. पार्टनरशिप चांगली बिल्ड होते. परंतु एखादा विकेट इकडून घ्यावा लागेल. तर बॅटर सेट झाले तर येणाऱ्या षटकांमध्ये ते हवे ठरू शकतात. हा क्रिकेटचा खेळ राहिला. 40+ मास्टर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळ खेळत आहेत. चांगला चेंडू. अप्रतिम अप्रतिम चेंडू म्हणावा लागेल. पंचांकडे अपील केली होती परंतु बॅट अँड पॅड हा चेंडू पाहायला मिळाला. कसं बॅटला ब्रश झाला त्यानंतर पाहायला चेंडू ब्रश झाला. चांगले पंच पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग एंड पंच जाकीर खान आहेत. स्ट्राईक एंड पंच जर पाहिले गेले तर अभिजित तंडेल. तिसरे पंच जर पाहिले गेले तर शिगावचे बाहुबली राकेश राऊत खूप चांगलं काम करतायत. फुलटॉस बॉल होता. फटका सुरेख खेळलाय. पाहू शकाल खेळाडू चेंडूला फील्ड करतायत. एखाद्या चेंडूला फील्ड केलं. फेकी केली आहे आणि पाहू शकाल विकेट किपरच्या हातावर चेंडू विसावतं. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. 9च्या सरासरी 18 धावा आल्यात. बिनगडी बाद बॅटिंग करते संघ दर्या सारंग जव्हार 11. आता येणारे 3 षटकांचा खेळ बाकी आहे. परंतु पहिल्या 2 षटकामध्ये 2 गोलंदाज गौतम आकरे 8 धावा खर्च केले. या षटकामध्ये आले 10 धावा. आता येणारे 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच बघा विनंतीशील 20 मिनिटांमध्ये मिथून सर तुम्हाला 4 षटकं टाकायचे आहेत. 10.5 मिनिटाचा कालावधी आहे 2 षटकं टाकण्यासाठी. दक्षता घ्या. 9.5 मिनिटांमध्ये तुम्ही 2 षटकं टाकलेत. प्रत्येकाला आपण हे आव्हान देतोय कारण डिसिप्लिन 40+ खेळाडूंकडे आहे आणि चांगले ते काम करतायत. लियाकत कादरी आलेत. गोली मागवा सज्ज झालेत. लियाकत कादरी पाहू शकाल मुरबेला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. यावेळेस चेंडू उंच गेला. डीप मध्ये योगेश बागधरे छोट्या नावाने जास्त प्रसिद्धी भेटली. या खेळाडूंना वन ऑफ द बेस्ट प्लेअर म्हणावा लागेल दांडी संघाचा. त्यांनी झेल टिपलाय आणि पहिला गडी बाद. सुनील बॅक टू डगआउट. नक्कीच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजकुमार तामोरे सर मैदानाच्या आतमध्ये पेशनी एज अ प्रोफेसर आहेत. स्पोर्ट टीचर्स आणि एक अप्रतिम क्रिकेटर अपोले चिंचणे ज्यांनी नाव
उंचावर आणला. कित्येक खेळाडू यांनी घडवलेत आणि ते खेळाडू मैदानाचे होते. त्यांची बॅटिंग खूप सुरेख आहे. त्याच्याहून जास्त त्याची फिल्डिंग खूप चांगली आहे. आज पण पाहू शकाल त्याची क्षेत्ररक्षण खूप दर्जेदार राहिलं. क्रॉसबॅट खेळायचा प्रयत्न पाहू शकाल. पहिला चेंडूवाला डॉट. राजकुमार तामोरे ऑन स्ट्राईक. चर्चा होणार आहे. पाहू शकाल लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या हातात पाठवलं होतं, परंतु पाहू शकाल 18 वर पहिला गडी पास झाला. लियाकत कादरी ज्याची गोलंदाजी प्रत्येक वेळेला भारी राहिली आहे, त्यांनी पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. यावेळेस पाहू शकाल चांगला अप्रतिम 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 गोलंदाजी. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. गोलंदाज लियाकत कादरीने केली आतापर्यंत. 18 वर एक गडी बाद झाले. तिसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू एकही धाव खर्च केली नाहीये. खोदुंकाचा प्रयत्न होता. पाहू शकाल खेळाडू तिकडे चेंडूला फील्ड करतील. एक सिंगल वेगाने घेतली. पाहू शकाल खेळाडू पोहोचते चेंडूला फील्ड करतील. कल्पेश फेकी वेगाने केली आहे. हुसेन शेख यांची जर आपण गणना केली तर मित्रपरिवार दांडी या संघासाठी कित्येक वर्षापूर्वी विकेट किपिंग केली. वन ऑफ द बेस्ट विकेट किपर म्हणजे जी ख्याती राहिली आहे. 19 वर 1, 3 चेंडू 1 वर बॅटिंग करतात राजकुमार तामोरे सर असतील. 5 चेंडू 3 वर बॅटिंग करतात मिस्टर जयसन. 4 चेंडू मध्ये एकच धाव खर्च केली. याकत कादरी मुरबीला बिलॉंग करणारा खेळाडू आहे, ज्यांनी अंडरपासून सुरुवात केली क्रिकेटला. अंडरमध्ये अप्रतिम गोलंदाजी ख्याती अजून सुद्धा अंडर क्रिकेट जेव्हा जेव्हा मुरबी भागामध्ये आळीची टुर्नामेंट तेव्हा तेव्हा स्वतः संघ खेळून मैदानाच्या आतमध्ये उरतो तो लियाकत. हो फिरवला चेंडूला फिरवलाय. पाहू शकाल तिकडे खेळाडू आहे. चेंडूला अडवला गेला. थोडंसं फंबल झालेत. एकदा समाधान नक्कीच म्हणावं लागेल. पंचाने 22चा कॉल दर्शवलाय. दफळ 20. काय षटक राहिलाय. पहिल्या 2 षटकांमध्ये 18 धावा होते. या षटकामध्ये मात्र 2च धावा आल्यात. पहिल्या 5 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या. चांगला कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज ने करून दिले. लियाकत लियाकत कादरी, लिया भाई आणि मिया भाई. मिया मॅजिक म्हणावं लागेल मैदानाच्या चाललाय. ओह काय सुरेख गोलंदाजी आहे. डीपमध्ये योगेश आहे. चेंडूला फील्ड करतील. धाव घ्यायचा प्रयत्न आणि पाहू शकाल जयसनला माघारी पाठवलं. 21 वर दुसरा गडी बाद झालाय. षटक क्रमांक 3 संपले गेले. 3 षटक 21 2 गडी बाद. अरे वा डी मास्टर बघा 5 मिनिटाचा कालावधी आहे. 5 मिनिटाचा षटक तुम्हाला परिपूर्ण करावा लागेल. फिरोज मेमन साजी स्पोर्ट्स चे प्रोप्रायटर ऑनर आहेत. जवार ला बिलॉंग करणारे खेळाडू स्ट्राईकवर असतील. फिरोज मेमन. नॉन स्ट्राईकवर राजकुमार तामोरे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज सज्ज झालेत. मिलिंद आहे ते अप्रतिम गोलंदाज चौकरी गोलंदाज आहेत. ऑन साइडला वा मिलिंदचं स्वागत. ये काम करते हर रोज. इनका नाम है फिरोज. यांच्या बॅट मधून मास्टर कप षटकार 6 धावा. धन्यवाद. बघा मैदानाच्या बाहेरून सेट होऊन आले की काय पहिला चेंडू फेस करतात फिरोज मेमन. पहिल्या चेंडूवर फटका काय खेचलाय. मिड विकेटच्या वरतून सरळ सीमारेषा पार त्यांच्या डगआउट मध्ये पाठवून दिलाय. मी आलोय मैदानाच्या आतमध्ये आणि मी फटकेबाजी करणार. त्यांनी पहिल्या चेंडूवर मिलीच्या पक्षात षटका ठोकलाय. 6 धावा. ओहो रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. बोटवरती फलंदाज बाद. सरळ बॅटने चांगला फटका आला होता. बॅट वाकडी केली गेली आणि फलंदाज बाद. बॅकवर्ड आउट गॉन.
धन्यवाद डीसे मास्टर. नक्कीच पाहू शकाल मिलिंदचा कमबॅक चांगला राहिला, परंतु फिरोजचा नक्कीच थोडासा चर्चा करावी लागेल. पहिल्या चेंडूवर षटकारला, दुसऱ्या चेंडूवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, तो वरती होता चेंडू. मनोज आले नवीन बॅटर, मन्या भाई नावाने जास्त प्रसिद्धी भेटली या खेळाडूला. तेच मैदानाच्या आतमध्ये मनोज. मिस्टर मनोज ऑन स्ट्राईक. मिलिंदचा कमबॅक चांगला, 27 वर 3 गडी बाद झालेत. त्यावेळेस आल्या बैठक खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये खेळाडू आहेत, चेंडूवर पोहोचते, चेंडूला फील्ड करते, चांगला क्षेत्ररक्षण केलं गेलं, फेकी वेगाने केली या 2 धावा निघेच परिपूर्ण निघाला. आज सुद्धा राजकुमार तांबोरे सर वेगाने धावतायत. हा बाबू बाहेर यायचं, बाबू बाहेर 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 निघा बेटा. हा मला वाटतं लहान मुलगा मैदानाच्या आतमधून जातोय. जाकीर भाई उनको बोले थोड़ा जल्दी जाने के लिए, आपके पीछे जो है ना. मला पंचाने पाणी मागितलं का काय, परंतु नाही, ते तिकडे जात आहेत. हा टायमर स्टॉप होता बघ. या आपण जेव्हा चेंडू थांबला तेव्हा टायमर स्टॉप सुद्धा केलं. चांगलं टेक्निकल काम करते आमची टीम बेस्ट नेटवर्क. बॅट चिकट खेळाडू तिकडे चेंडूला फील्ड करते लियाकत. लियाकतचा मागचा षटक खूप चांगला राहिला. मिलिंदच्या चेहऱ्यावर स्माईल नक्कीच आहे. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद, तिसऱ्यावर 2 धाबा, चौथ्यावर सिंगल, म्हणजे 9 धावा आल्यात पहिल्या 4 चेंडू मागे. 30 वर 3 गडी बाद झाले. 3.4 चेंडूचा खेळ संपला. यानंतर होणारा सामना, या सामन्याच्या विजेता संघाने पहिल्या सामन्यामध्ये विजय झालाय ओवी 11 ग्रुप. त्या 2 संघामध्ये पाहू शकाल डिपॅकर पॉइंटला चेंडूला खेळला, डिपला खेळाडू आहे, चेंडूवर आला खूप वेगाने, चेंडूला फील्ड करतायत गौतम, फेकी झाली, परंतु 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे सरसावते. धावसंख्या फलकावर 32. आज ही राजकुमार तामोरे 20 ते 22 वर्ष खेळाडू जेवढे धावतात तेव्हा त्याच्यावर जास्त वेगाने धावतात. म्हणून आपण सांगतो की एक धाव आरोग्यासाठी हा टॅगलाईन राहिला 40 प्लेच्या खेळाडूंचा. आणि जो फिट आहे तोच हिट आहे, आणि फिट अँड फाईन हा खेळाडू आहे. पुढे सचो खेळायचा प्रयत्न, डीप लॉंग ऑफला खेळाडू खूप दूरवर आहे, सरळ बॅटनी चेंडू ट्रॅव्हल झाले. योगेश आले, चेंडूला फील्ड करतायत. पहिली धाव वेगाने, दुसऱ्याचा प्रयत्न केला गेला, बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या. या षटकामध्ये 13 धावा आल्या. 4 षटकांचा खेळ संपला गेला. 4 षटकांच्या समाप्तीकडे धावा फटका लगावले गेले. तब्बल 34. 3 गडीच्या बदल्यात टायमर खूप चांगला घेतलाय. 19 मिनिटांमध्ये 4 षटकं परिपूर्ण केले. धन्यवाद डीजे मास्टर. बघा अंतिम षटकामध्ये गोलंदाज मला वाटतं ज्याची गोलंदाजी राहिली बाहेरी तो आहे लियाकत कादरी, आणि त्यालाच इंड्यूस केल्या गेल्या. वैयक्तिक दुसरा षटक घेऊन आले संघाकडून. 5वा षटक, 34 धावा फलकावर आहेत. आता अंतिम 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धाव होण्याचा प्रयत्न असणार, कारण की मागील सामना लो स्कोरिंग होता. 47 धावांचा पाठलाग करत असताना पूर्णपणे 5 षटकांच्या अंतिम चेंडूपर सामना गेला होता. 1 बॉल 4 मध्ये या विकासने तो चौकात ठोकला आणि संघाला विजय करून दिला होता. पहिला चेंडू फटका सोरे काय डीप मध्ये खेळाडू आलेत आणि अप्रतिम झेल. कुशल म्हणजेच भाऊ तिकडे होते, त्यांच्या माध्यमात झेल टिपला गेला. कुशलतापूर्वक झेल टिपले गेले. गोविंदा नावाने जास्त प्रसिद्धी भेटली आहे. डान्स सुद्धा खूप चांगला करतात ना कुशल भाऊ, मी पाहिलं. आणि गोविंद पाहू शकाल अप्रतिम बघा, जगल करतात ते बघा. हे गोविंदा का कमाल आहे. गडी बाद झाले. 4 धावा फटकावर आहेत. 34. आता येणारे 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज होतील. जर पाहिलं गेलं तर 6व्या क्रमांकावर चला बॅटर जास्त वेळ आपण सुद्धा घ्यायचा नाही. जो टायमर आपण फिल्डिंग संघाला दिला ना, आता 1 मिनिटाचा कालावधी बॅटरसाठी असणार आहे. मनोहर तामोरे धाकटी डहाणू गावाला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. बाहुबली 6व्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवले. खूप खालच्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवले. मिडल ऑर्डर मध्ये खालच्या. स्लोवर चेंडू फ्लाइटेड स्लोवर लियाकत कादरीच्या गोलंदाजी दिलेली भारी.
पहिल्या षटक घेऊन आला तेव्हा पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. या षटकामध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय आणि त्यांना माहित आहे मनोहर तामोरेची शैली काय आहे. त्यांच्या पक्षामध्ये फ्लायटर स्लोवर चेंडू टाकला. डॉट बॉल नक्कीच टाकला गेला. अपील खूप लाउडेड केली होती. डॉट बॉल. यावेळी अजून एक स्लोवर. मनोहर तामोरेला थांबून ठेवलं. नक्कीच पाहू शका फ्लायटे चेंडू टाकतात, बोटं फिरवतात, बॅक ऑफ द लेन डिलिव्हरी टाकली गेली. डॉट बॉल नक्कीच झाला. पहिले 2 चेंडू निजाव खेळलेत मनोहर तामोरे हे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस वेगवान राहिला. यावेळेस चुकी झाली आहे. जर पाहिलं गेलं तर पंच काहीतरी तिथे चर्चा करतात. पंच सांगतील बॅटर नॉट आउट असता कारण की विकेट कीपर क्लोज आहे. काही कुठली धाव घ्यायचा प्रयत्न नाही आहे. हुसैन सर बैटर सेफ रहेंगे क्योंकि विकेट कीपर क्लोज है. वो परमिशन ही नहीं है बैटर को स्ट्राइक लेने के लिए. लियाकत सर चला सामना सुरू करायचा. विकेट कीपर जर क्लोज असता तर स्ट्राइक रोटेट होऊ शकत नाहीये. हे पण दक्षता घ्या. हे पंचांनी दर्शवलं. 3 चेंडू शून्यवर बॅटिंग करतात मनोहर तामोरे. काय षटक राहिला बघा. स्पेलचं दुसरा षटक टाकतायत लियाकत. मात्र 2च धावा खर्च केल्यात. 2 गडी बाद करणे यशस्वी राहिलेत. हुसेनभाई शेख एस्टेनच्या मागे मिथुनजी पागदरे आहेत. लेदर क्रिकेट खूप चांगले खेळलेत. खूप सारे लेजंड खेळाडू आहेत. लेदर क्रिकेट खूप चांगले खेळले. योगेश गौतम असतील, हुसेन असतील, मिथुनजी पागदरे असतील. अजून एक चांगला चेंडू पाहू शकाल. हुसेन शेख यांच्या चेहऱ्यावर स्माइल आली आहे. बॅटच्या खालच्या टोला लगावला तर चेंडू उसळी घेऊन परत टेबल बॅटला लागला. सिंगल धाव नक्कीच झाली आहे. धावसंख्या 35. 6 चेंडू 6 वर राजकुमार तामोरे बॅटिंग करतात. 4 चेंडू 1 वर बॅटिंग करतात मनोहर तामोरे. त्यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न. विकेट कीपर पोहोचले. एक सिंगल धाव नक्कीच झाली आहे. 5 षटकांच्या समाप्तीकडे 36 धावा दाखल आहेत. 37 धावांचा पाठलाग करायचा अचिवर स्पोर्ट्स या संघाला. नक्कीच वहिनी साहेबांना विनंती करा आपण यायचं प्लीज. मिसेस पागदरे आपल्या मथुर आवाजांनी आपण हे इनिंग्स समालोचन करायचं. पाहू शकाल बॅटिंग ऑर्डर सुनील 9 चेंडू 12 धावा. जयसन रनआउट झाले. 6 चेंडू 3 विकेट 3 धावा त्यांनी बनवलं. राजकुमार तामोरे नॉट आउट. 7 चेंडू 7 धावा. फिरोज मेमन 2 चेंडू 6 धावा. एक षटकार त्यांनी ठोकला. मिस्टर मनोज मनाभाई 3 चेंडू 3. मनोहर तामोरे 4 चेंडू 1. पहिला इनिंग समाप्त झाला. म्हणजे एक वाईट बॉल 1 नो बॉल 2 बाई झालेत. बॉलिंग अॅनालिसिस जर पाहिले गेलं तर खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. गौतम आकर 1 षटक 8 धावा. कुठलाच गडी बाद केला नाही. कल्पेश 1 षटक 9 धावा. लियाकत कादी 2 षटक 4 धावा 2 गडी बाद. मिलिंद 1 षटक 13 धावा 1 गडी बाद. पहिला विकेट 18 वर, दुसरा विकेट 21 वर, तिसरा विकेट 27 वर आणि चौथा विकेट 34 वर. धन्यवाद हार्दिकजी पटेल. सदोतीस 7.20 ची सरासरी गाठायची आहे. योगेश पागदरे यांची अर्धांगिनी यांचा आवाज आपण ऐकणार आहोत पुढील इनिंग्स मध्ये. पूनम पागधरे पूनमताई पागधरे यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. वेलकम पूनमताई. आपलं हार्दिक स्वागत असेल. त्याचा आवाज आपण ऐकूया. उछळी मैदान यांनी गाजवलाय. आमच्या पूर्ण खूप चांगली समालोचन केलं. त्यांचा वेलकम असेल. ताई आपलं हार्दिक स्वागत. आपण बसून घ्यायचं आणि पुढील इनिंग्स ताईंच्या मुखातून ऐकूया.
गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. केतन जव्हार या संघाकडून पहिलाच बॉल घेऊन मिथुन पागदरे यांना चांगला खोलवर पद्धतीचा बॉल होता, परंतु मिथुन पागदरे मात्र इथं काही बॉल मात्र जातोय, परंतु तिकडे मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. तोपर्यंत इथं पळून मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या. 3 धावा मात्र इथं पळून परिपूर्ण केल्या जात आहेत. 1 धाव मात्र इथं रोखली गेली आहे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. पहिलाच बॉल आणि इथं 3 धावा मात्र पळून परिपूर्ण केल्या जात आहेत. तर दुसरा बॉल घेऊन पुन्हा केतन आपण पाहतील आणि स्ट्राईकला पाहतील तर गौतम आकरे. चांगला खोलवर पद्धतीचा बॉल, परंतु इथं आपल्याला पंच दर्शवतायत. इथं येतोय व्हाईट बॉल. येस, व्हाईट +1. 2 धावा मित्र मिळत आहेत. आता स्ट्राईकला मात्र आपण फलंदाज पाहतील मिथुन पागदरे यांना. दुसरा बॉल घेऊन शॉर्ट पद्धतीचा बॉल पॉइंटला खेचलाय. अति उत्कृष्ट पद्धतीचा हा येतोय चौकार. बॉल मात्र इथं अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे जव्हार संघाकडून. इथं मात्र चेक केलं जाईल. इथं थर्ड अंपायर पाहिलं जात आहे. इथं पंच दर्शवतायत. इथं डाऊटफुल दिसतोय. अंपायर पुन्हा पुन्हा चेक करतायत. इथं मात्र पंच दर्शवत आहेत. येतोय चौकार. लाईनवर पाय गेल्यामुळे इथं पंच दर्शवत आहेत. येतोय मिथुन पागदरेच्या बॅट मधून दर्जेदार फटका. चौकार. चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा पुढचा बॉल घेऊन चांगल्या पद्धतीचा बॉल आहे, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक थ्रो करेल तोपर्यंत 1 धाव परिपूर्ण केली जाते. धावांनी 1 धावांनी धावफलक पुढे सरकतय 9 या आकड्यावर. 10 या आकड्यावर आपण पाहतोय
चांगल्या पद्धतीचा बॉल आहे, पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक धावतोय, फील्ड होईल का? तरी ते फील्ड होत नाहीये, बॉल निघून जातोय, मिथुन पागदरेच्या बॅट मधून येतोय दर्जेदार चौकार. गौतमच्या बॅट मधून आला होता हा चौकार, पॉइंटच्या दिशेने खेळलेला. अजूनही या षटकातील 2 बॉल मात्र शेष असतील. 5वा बॉल घेऊन केतन पुन्हा चांगल्या पद्धतीचा बॉल मात्र मिळवला येतोय, हाच येतोय उत्कृष्ट पद्धतीचा गौतमच्या बॅट मधून षटकार. गौतमचा विचार केला तर यंग एचर दांडी या संघाकडून चांगलं क्रिकेट आपण पाहिलं असेल. हाच हार्ड हिटर बॅट्समन गौतम आकरे आपल्याला पाहायला मिळतोय आज आर्यनच्या मैदानावरती. आज मात्र हल्ला बॉल करतोय. पाहूया पहिल्या षटकातील शेवटचा बॉल असेल. आता मात्र चांगल्या पद्धतीचा बॉल अवे फ्रॉम बॉडी ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि हा येतोय. इथं षटक मात्र परिपूर्ण होत आहे आणि ह्या षटकानंतर मात्र आपण धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचतंय 221 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा विचार केला तर केतन यांचं पहिल्याच बॉलवर मात्र 3 धावा पळून परिपूर्ण केल्या होत्या. दुसरा बॉल वाईट +1 होता आणि दुसऱ्या बॉलवर मात्र चौकार आली होती मिथुन पागदरेच्या बॅट मधून. त्यानंतर एकेरी धाव पुन्हा गौतमच्या बॅट मधून आला होता चौकार आणि 5वा बॉल मात्र गौतमने मात्र भिरकावून दिला होता षटकाराकरता आणि 6वा बॉल मात्र एकेरी धाव. असं षटक मात्र परिपूर्ण होत आहे आणि धावफलक आपण पाहतोय तर 21 या आकड्यावर. तर दुसऱ्या षटकाचा विचार केला तर दुसरे षटक घेऊन कोण येतील तर जव्हार या संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत लेजेंड 40+ चे प्लेयर सुनील. वैयक्तिक असं दुसरं षटक आणि संघाचं असं दुसरं षटक घेऊन आता आपण पाहतोय जव्हार या संघाकडून दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सुनील. 40+ चे क्रिकेट आपण पाहतोय. सगळे लेजेंड क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर अजूनही स्ट्राईकला आपण पाहतोय गौतम आकरे. पहिलाच बॉल घेऊन आपण पाहतोय सुनील. जव्हार या संघाकडून फलंदाजी आपण स्ट्राईकला पाहतील गौतम आकरे यांना, नॉन स्ट्राईकला पाहतील मिथुन पागदरे. पहिलाच बॉल फुल टॉस पद्धतीचा बॉल. इथे करणार नाही चुकी. मिड विकेटला खेळण्याचा मनसुबा. तिकडे फिल्डर नाहीये. बॉल निघून जाईल. 1 बाउन्स चौकार. हा येतोय गौतमच्या बॅट मधून अति उत्कृष्ट पद्धतीचा चौकार. फुल टॉस पद्धतीचा बॉल होता. गौतम करणार नाहीये चुकी. गौतमने बॉल मात्र फेकून दिलाय चौकाराकरिता. दुसरा बॉल घेऊन पुन्हा सुनील येतील. गौतम आता मात्र चांगल्या पद्धतीचा बॉल आहे. अवे फ्रॉम बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. इकडनं काहीतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल सुनील यांचा. गौतम सारख्या बलाढ्य फलंदाजाला मात्र बीट करतोय सुनील. पाहूया तिसरा बॉल घेऊन पुन्हा कशा पद्धतीने मात्र हाताळला जाईल तिसरा बॉल. चांगल्या पद्धतीचा बॉल. तेवढ्याच पॉइंटला खेळायचा मनसुबा होता परंतु क्षेत्ररक्षक मात्र इथं कॅच कॅरी करू शकला नाहीये. तर इथे मात्र एकेरी धाव मिळेल. चांगल्या पद्धतीचा बॉल होता. तेवढ्याच चांगल्या पद्धतीचं शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं परंतु तिथे क्षेत्ररक्षक होतं. इथं मात्र क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे. कॅच कॅरी केला नाहीये. धरतीला दान होतोय आणि इथं मात्र सेफ गौतम आकरे 1 रन पळून परिपूर्ण केली. आता स्ट्राईकला येत आहेत मिथुन पागदरेंना पाहतोय. चांगल्या पद्धतीचा बॉल. 1 धाव मात्र परिपूर्ण केली जातीये. षटकातील
संघाचं असं दुसरं षटक वैयक्तिक असं पहिलं षटक 4 बॉल हाताळून झालेले आहेत सुनील ह्यांचे आणि 5वा बॉल घेऊन पुन्हा गौतम आकरे ह्यांना शॉट पद्धतीचा बॉल समोर खेळण्याचा मनसुबा आहे. पाहूया बॉल निघून जाईल का, तर नाही, तिथे जयेश मेहर आहेत, चांगली फेकी करेल तोपर्यंत 2 धाव मात्र परिपूर्ण केले जात आहेत. तर या 2 धावांनी आपण धावफलकाचा विचार केला तर 29-29 या आकड्यावर आपण पाहतोय. तर शेवटचा बॉल शेष असेल सुनील यांचा. पहिल्या बॉलवर मात्र चौकार खेचला होता, परंतु कुठेतरी कमबॅक करतायत सुनील. शेवटचा बॉल घेऊन गौतम आकरे शॉर्ट पद्धतीचा बॉल इथं ऑन साइडला फटका सजवलाय. ऑन साइडला फटका वन बाउन्स येतोय गौतम आकरेच्या बॅट मधून. दर्जेदार पद्धतीचा हा येतोय चौकार. आता फक्त औपचारिकता शिल्लक राहिली असेल, कारण 18 बॉल आणि 4 रनची गरज असेल विजयाकरता एचआर स्पोर्ट्स या संघाला. आणि तिसरा गोलंदाज आपण पाहतायत फिरोज सर यांना 50+ आपण पाहतायत. फिरोज सर आपण पाहतायत तिसरी गोलंदाजी घेऊन. तर स्ट्राईकला असतील मिथुन पागदरे. पहिलाच बॉल घेऊन मात्र फिरोज पहिलाच बॉल लोअर फुलटॉस पद्धतीचा बॉल आहे आणि बॉल इकडे निघून जाईल पॉइंटच्या दिशेमध्ये. येतोय हा फिनिश. इथं मात्र विजयाचा चौकार येतोय गौतम आकरेच्या बॅट मधून आणि इथं विजयी संघ होतोय तो म्हणजे एचीवर स्पोर्ट्स. तर धन्यवाद डीजे मास्टर. या मॅचच्या माध्यमात